आपल्या सर्व पत्रकारांना, मीडियावाल्यांना या बँकेमध्ये बोलवण्याचा योग आला। दी विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेला 90 वर्षाची परंपरा आहे। 2005 सालापासून साधारणपणे गेली 20 वर्ष 21 वर्ष आर्थिकदृष्ट्या बँकेला अनेक अडचणीला सामोरं जावं लागलं, परंतु सभासदांच्या आम्हा सर्व संचालक मंडळावर दाखवलेल्या अढळ विश्वासावरती गेल्या 20 वर्षामध्ये रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे अनेक समस्यांना बँकेला सामोरं जावं लागलं। त्याच्यामध्ये काही नैसर्गिक संकट होती, रिझर्व्ह बँकेचे नियम होते, काही मानवी असतील, अशा प्रकारच्या अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागलं। परंतु आज एक आनंदाची गोष्ट अशी घडली, आज आत्ताच नुकतीच संचालक मंडळाची आणि आमची बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची सभा मार्च 2026 ला संपलेल्या ताळेबंदाचा आढावा आणि मंजुरी देण्यासाठी इथं बोलवण्यात आलेली होती। या सभेच्या निमित्तानं इथं व्हाईस चेअरमन उत्तम बापू चौथे, आपले बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष वैभव तात्या, संचालक मंडळातले माझे इथं उपस्थित असणारे सर्व सहकारी संचालक, आजच्या मीटिंगला सर्वच्या सर्व 21 संचालक उपस्थित आहेत। मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण बाबर साहेबांना याच वर्षी आपण मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा चार्ज त्यांच्याकडे अधिकृतरित्या देण्यात आला। जनरल मॅनेजर धनंजय वाळेकर आणि जनरल मॅनेजर हरिभाऊ मांदळे, इथं जे अधिकारी आहेत, आमच्या बोर्ड सेक्रेटरी आहेत, इतर आमचे दुसरे वसुलीचे मॅनेजर आहेत, प्रधान कार्यालयातले सगळे अधिकारी आहेत, या सर्वांच्या साक्षीनं आपल्या पुढे एक आनंदाची बातमी आपल्याला द्यायची म्हणून आपल्याला इथे एकत्रित केली। नुकत्याच संपलेल्या या वर्षामध्ये बँकेला एकूण 5,42,00,000 आणि 69,000 रुपयाचा ढोबळ नफा झालेला आहे। याच्यामध्ये 64,62,000 रुपयाच्या ज्या तरतुदी करणं अत्यावश्यक आहे कायद्यानं नियमानं, त्या केल्यानंतर बँकेचा निव्वळ नफा राहिलेला आहे 4,78,00,000 च्या आसपास निव्वळ नफा बँकेला राहिलेला आहे। या 4,78,00,000 रुपयामधनं गतवर्षीचा असणारा तोटा साधारण 4,35,00,000 रुपये हा वजा झाल्यानंतर 42,00,000 आणि 69,000 रुपयाचा नफा, निव्वळ नफा बँकेला झालेला आहे। आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे, बाब आहे। रिझर्व्ह बँकेच्या दृष्टिकोनातनं या वर्षीच्या आर्थिक निकषावरती आपल्या बँकेनं सक्षम बँकेचा दर्जा मिळवण्याचे सर्व निकष हे 100% पूर्ण केलेले आहेत। बँकेकडे आता आपल्या ठेवी 193 कोटीच्या आसपास बँकेच्या ठेवी झाल्या आहेत, 119 कोटीच्या आसपास बँकेची कर्ज आहे। बँकेचा आत्ताचा असणारा ढोबळ एनपीए 11,56,00,000च्या आसपास आहे। 9.75% ढोबळ एनपीएचं प्रमाण राहिलेलं आहे। नेट एनपीए 1,81,00,000 आणि 15,000 रुपयाचा नेट एनपीए, त्याचंही प्रमाण 1.66% एवढं त्याचं प्रमाण आहे। बँकेची नेटवर्क, बँकेचा सीआरआर आणि बँक नफ्यात आहे का, या 3 बाबींवरती रिझर्व्ह बँकेचं, त्या बँकेची आर्थिक सक्षमता ठरवली जाते। आणि या 3ही बाबी रिझर्व्ह बँकेच्या नियमापेक्षा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची आकडेवारी आपल्या पुढे या वर्षीच्या ताळेबंदात आलेली आहे। नेटवर्क आपलं 18 कोटीच्या आसपास आहे। किमान 12% रिझर्व्ह बँकेचा सीआरआरचा निकष असताना सुद्धा 18.60% सीआरआर, म्हणजे एवढा चांगल्या पद्धतीची आर्थिक प्रगती
बँकेच्या या ताळेबंदात आपल्याला दिसलेली आहे. या प्रसंगी मला प्रकर्षानं आता स्वर्गीय अनिल भाऊ यांची आठवण होते. त्याचं कारण अनिल भाऊंच्या हयातीमध्ये प्रत्येक वर्षी या बँकेच्या परिस्थितीची अतिशय जवळून त्यांनी माहिती घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला होता. बँकेचे आजी संचालक असतील, माजी संचालक असतील, आजी माजी पदाधिकारी असतील, या सर्वांच्या अथक प्रयत्नानं बँकेच्या सर्व जुने आमचे काही माजी मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, त्याच्यामध्ये सर्वांचीच नावं घेण्यासारखे सर्व आहेत, तरी सुद्धा JB जोशींचं नाव मी प्रकर्षाने घेत. 9 वर्षापूर्वी त्यांनी या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा कोणी सांभाळायला तयार नसताना एक आव्हान म्हणून त्यांनी ते स्वीकारलं आणि या बँकेची आर्थिक घडी बसवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता ते आपल्याकडे नाहीये, पण या प्रयत्नाला आता आपल्याला यश आलेलं आहे. बँकेच्या विद्यमान अधिकाऱ्यांच्या बरोबर, विद्यमान संचालक मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बरोबर, या बँकेच्या पूर्वीच्या माजी पदाधिकारी असतील, माजी संचालक असतील, माजी अधिकारी असतील, माजी सेवक असतील, या सगळ्यांचं विशेष योगदान या सर्व बाबीमध्ये आम्हाला मिळालेलं आहे. याचाही मला या ठिकाणी विशेष उल्लेख करणं गरजेचं आहे. गेली अनेक वर्ष QR कोड आणि डिजिटल बँकिंग या 2 गोष्टीबद्दल बँक प्रयत्नशील होती, परंतु रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे जोपर्यंत नक्त नफा, निव्वळ नफा बँकेला होत नाही तोपर्यंत या गोष्टीला परवानगी मिळणं हे निकषात बसत नव्हतं. आता ही सगळी दारं आपल्याला खुली झालेली आहेत. या वर्षामध्ये झालेल्या उत्तम आर्थिक प्रगतीमुळं आताच संचालक मंडळाच्या सभेमध्ये, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सभेमध्ये एकमतानं निर्णय घेण्यात आला की हा आता बॅलन्स शीट अनऑडिटेड बॅलन्स शीट आहे. ऑडिट बॅलन्स शीट झाल्यानंतर आपल्याला सभासदांना काही लाभांश देता येईल का याचा प्राधान्यानं आपण सगळ्यांनी विचार करणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे सर्वांनी लाभांश देण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला या ठिकाणी भूमिका घेण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्याबरोबरच सेवकांना आम्ही प्रतिवर्षी 1 महिन्याचा बोनस, इतकी वर्ष बँकेला तोटा असताना सुद्धा सेवकांना मिळणारा पूर्ण पगार आपण बोनस म्हणून देत होतो. तो पगाराची तरतूद आपण या नफ्यात केलेली आहे. याशिवाय चालू वर्षामध्ये केलेल्या या उत्तम कामगिरीबद्दल आणि या विटा बँकेची नाळ आपल्या जनमानसामध्ये, तळागाळातल्या सामान्य लोकांच्या पर्यंत रुजलेली आहे आणि ही कायम ठेवण्यामध्ये बँकेची स्थिरता या पुढच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांच्या पुढे राहील, यासाठी विशेष प्रयत्न ज्या सेवकांनी केले, अधिकाऱ्यांनी केले, या सर्वांना आणखीन 1 महिन्याचा पगार, संपूर्ण पगार आम्ही संचालक मंडळानं इथं बोनस म्हणून देण्याचा निर्णय आत्ताच घेतलेला आहे. अशा पद्धतीने एकूण सर्वच कामकाजामध्ये आता या बँकेला यापूर्वी जी एक यशोशिखराची परंपरा होती, सगळ्या वाटचालीमध्ये आणखीन काही नावाचा नामोल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. विद्यमान आमदार सुहास भैया, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, अमोलदादा जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक, अशी अनेक नावं घेण्यासारखी आहे. या सर्वांचं आम्ही संचालक मंडळाच्या वतीनं त्यांना मनापासून आम्ही धन्यवाद देतो. या पुढच्या काळातही या सर्वांचं सहकार्य आपल्याला मिळेल आणि भविष्य काळामध्ये
यापेक्षाही अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रगती, आर्थिक प्रगती बँकेची झालेली आपल्या सर्वांना अनुभवायला येईल याची मला स्वतःला खात्री आहे. अनेक गोष्टी भविष्यकाळामध्ये आपण या विषयात बोलू. मनापासून पुन्हा एकदा सर्व संचालक मंडळांना, सर्व सेवकांना आणि सगळ्या सभासदांना मनापासून या बँकेचा प्रमुख कुटुंब प्रमुख या नात्यानं माझ्यावरती जी जबाबदारी सोपवली आणि ती तोटामुक्त बँक करायची या संकल्पाची पूर्तता झाली आणि विटा बँक हा माझा श्वास आणि विटा बँक तोटामुक्त करणं हा ध्यास. आमचे वैभव दाते आहेत, त्यांनी ही स्लोगन आम्हाला सांगितली आणि खरोखर त्या पद्धतीनं बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी काम केलं. याच्याबद्दल मनापासून पुन्हा त्यांना मी धन्यवाद देईन.